आज आपलं सौभाग्य आहे की आपल्या भागात आम्ही आलेलो आहोत. तर हरिनाम कशासाठी काढायचं? हरिनामाचा एक मात्र उद्देश म्हणजे संतांनी ते सांगितलं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंतांचं नाव. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे. वी आर ऑल डन विथ आवर मॉर्निंग रूटीन. मॉर्निंग रूटीन भी मैं इस चैनल पे अपलोड करता हूँ, डोंट फॉरगेट टू वॉच. अभी हम मंगला आरती करने जा रहे हैं और आज की मंगला आरती में रिकॉर्ड करने वाला हूँ, तो आप सभी आज के मंगला आरती के दर्शन कीजिए. काणाय कारुण्य गणागणात्वं प्राप्तस्य कल्याण पुनरवस्य वन्दे गुरो श्रीचरणारविन्द महाप्रभो कीर्तनित गीतमाद्यान् हंसोरसेन रोमाञ्चकम्पाशुरङ्गबालो वन्दे गुरो श्रीचरणारविन्दं श्रीविग्रहाराधान्त्ययाना शृङ्गारतन मन्दिरमध्याह्नादि युक्तास्य वाकान् संयुज्यतोऽपि वन्दे गुरो श्रीचरणारविन्द चतुर्विधि श्रीभागवतप्रसाद स्वादन्नसूक्तान् हरिभक्तसङ्गान् उद्वेगतृप्ति प्रतिदैवे वन्दे गुरो श्रीचरणारविन्द श्रीराधमाधवयोरपार माधुर्यलीलारूप नाम्नां प्रतीक्षणां स्वादनलोलुपस्य वन्दे गुरो श्रीचरणारविन्द निकुञ्जयो नो रतिकेलिसिद्ध्यै यायालिभिर्युक्तिरपेक्षणीया तत्रादिव्याद्यादतिवल्लभस्य वन्दे गुरो श्रीचरणारविन्दं साक्षात् हरित्वेन समस्तशास्त्रे उक्तस्तथाभाव्य तदेव सद्भिः किन्तु प्रभोर्य प्रियैव तस्य वन्दे गुरो श्रीचरणारविन्द यस्य प्रसादात् भगवत्प्रसादो यस्य प्रसादान् न गति कुतोऽपि ध्यायन्तु तस्य यस्य श्रीचन्द वन्दे गुरो श्रीचरणारविन्दं नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमति भक्तिवेदान्त स्वामी निधि नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण. पता चला कि आज हरिनाम संकीर्तन का कार्यक्रम है बेस पे, तो हमें किचन वगैरह और पूरे बेस की साफ सफाई करनी होगी क्योंकि आज बहुत से मेहमान आएंगे बेस पे. तो अभी किचन की साफ सफाई वगैरह करते हैं, रात के बर्तन धोना बाकी वो भी धोने. सत्यम प्रभु भी अभी तैयारी कर रहे हैं, फिर अभी थोड़ी देर में हरिनाम कीर्तन चालू होगा. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण चालू हो चुका है. Rama
सौभाग्य आहे की आपल्या भागात आम्ही आलेलो आहोत. तर हरिनाम कशासाठी काढायचं? हरिनामाचा एक मात्र उद्देश म्हणजे संतांनी ते सांगितलं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंतांचं नाव घेणं आवश्यक आहे. तसं दररोज आपण सकाळी स्नान करतो की नाही? स्नान करतो, ब्रश करतो, जेवण करतो, तसं भोजन करतो, तसं भजन करणं पण आवश्यक आहे. तसंच मनाचं स्नान म्हणजे नामस्मरण. तर मनाला ते नमवतं, मनाचं स्मरण, नामस्मरणाद्वारे आपल्या मनाचं शुद्ध होतं, पवित्र होतं आणि खरं सुख शांती समाधान आपल्याला सहज प्राप्त होते. ती कशामध्ये आहे? भगवंताच्या नावात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, झडतील पापे जन्मांतरीचे, न लगे सायास जावे वनांतर सुखेती घरा नारायण. तर भगवंतांचं नाम संकीर्तन फार सोपं आहे. कुठेही आपण घरी बसून सुद्धा करू शकतो. जसं आहे तसं त्या ठिकाणी. असं म्हटलंय, जडी स्थळी काळी, कुठे पण आपण राहा, हरीचं नाव घेणं आवश्यक आहे. सर्वांना आमची विनंती आहे की आपण आमच्या मागे एकदा मोठ्याने म्हणाल. लाजू नका, देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेताना लाजायचं नाही. मोठ्याने म्हणा, हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे हरे, हरे राम, हरे राम, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. नाम कीर्तन समाप्त हो गया है और सभी भक्त निकल चुके हैं. अभी वेस्पुरा के दिन है. ये छोटा भक्त मृदंग सीखते हुए स्वामी है इनका नाम. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर वाजव स्वामी. जाऊन या माझ्या